ही थेट आपण दृश्य देखील पाहूया। ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये हेमा मालिनी सुद्धा आता पोहोचलेल्या आहेत। धर्मेंद्र यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्याकरता डॉक्टरांकडून अपडेट घेण्याकरता त्या ठिकाणी हेमा मालिनी देखील दाखल झाल्याची बातमी आता समोर येते। ब्रीच कँडी रुग्णालयात हेमा मालिनी सध्या पोहोचलेल्या आहेत। खरं तर हेच ते रुग्णालय ज्या ठिकाणी धर्मेंद्र यांच्यावर गेले अनेक दिवस उपचार सुरू आहेत। श्वसनाचा त्रास होतोय त्यांना वयोमानानुसार, याकरता त्यांना या रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। सुरुवातीला आयसीयू मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होत आहे। त्यानंतर काल अशी बातमी आली की त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलेलं आहे। अद्याप त्यांची प्रकृती या ठिकाणी सगळ्या उपचारांना साथ देते, ही अत्यंत जमेची बाजू आता समोर येताना दिसतेय। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी भूषण यांच्याकडून। भूषण, हेमा मालिनी ब्रीच कँडी मध्ये नक्कीच लागवी एकंदर धर्मेंद्र यांच्या निधनाच्या बातमीचं खंडन केल्यानंतर, अशा प्रकारचं ट्विट केल्यानंतर सध्या हेमा मालिनी या स्वतः ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये पोहोचलेल्या आहेत आणि एकंदर धर्मेंद्र यांची प्रकृती सध्या स्थिर आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे आता त्यांच्या प्रकृतीमध्ये नेमकी सुधारणा किती होते आणि कशा प्रकारे होते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। मात्र सध्या हेमा मालिनी इथे स्वतः पोहोचलेल्या आहेत आणि अगदी थोड्याच वेळामध्ये स्वतः त्यांचे पुत्र सनी देओल आणि बॉबी देओल हे देखील इथे पोहोचत असल्याची देखील माहिती मिळत आहे। त्यामुळे त्यांच्या परिवाराकडनं कोणतीही ब्रीफिंग सध्या केली गेलेली नाहीये। मात्र या संपूर्ण इथे पोहोचल्यानंतर त्यांचे कुटुंबीय हे माध्यमांशी बोलतात का हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल। मात्र सध्या तरी हेमा मालिनी स्वतः इथे पोहोचलेल्या आहेत आणि एकंदर त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। आणि त्यांच्या समेत आणि कोण कोण आहे या सगळ्याविषयी काही माहिती मिळतीये भूषण? नक्कीच लागली सध्या तरी हेमा मालिनी या एकट्याच इथे पोहोचलेल्या आहेत आणि एकंदर धर्मेंद्र यांच्या सकाळी बातमी, त्यांच्या निधनाची बातमी जी समोर आली होती त्याचं कुठेतरी त्यांनी खंडन केलं होतं। मात्र त्यानंतर अनेक त्यांच्या निधनाच्या बातमीनंतर अनेक नेत्यांनी, अनेक ज्येष्ठ नेत्यांनी देखील ट्विट करून त्यांना श्रद्धांजली वाहिली होती। मात्र संपूर्ण गोष्टीचा कुठेतरी निषेध किंवा एकंदर या संपूर्ण गोष्टीवर संताप काहीसा जो आहे तो हेमा मालिनी यांनी व्यक्त केलेला आहे। त्यामुळे आता सध्या हेमा मालिनी इथे पोहोचलेल्या आहेत आणि सध्या तरी त्यांच्या प्रकृतीमध्ये सध्या सुधारणा होत असल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे आता सध्या धर्मेंद्र यांची प्रकृती नेमकी कशी आहे हे पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र सध्या थोड्याच वेळात इथं बॉबी देओल आणि सनी देओल हे देखील इथे येणार आहे आणि कदाचित ते माध्यमांशी बातचीत करतील, माध्यमांशी बोलतील, तेव्हा या संपूर्ण गोष्टीचा कुठेतरी घोळ जो झाला होता तो समोर येईल। निश्चित या सगळ्याविषयी आता आपण पाहिलं तर भूषण एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित असा होतोय की राजनाथ सिंग संरक्षण मंत्री आहेत। संरक्षण मंत्री या अतिशय महत्त्वाच्या प्रतिष्ठित पदावर असताना, जबाबदारीच्या पदावर असताना खरं तर प्रत्येक बातमीची खात्री करून त्यानंतरच विधान करणं गरजेचं असतं, तशी अपेक्षा असते। पण संरक्षण मंत्र्यांकडून देखील धर्मेंद्र यांच्याविषयी श्रद्धांजलीपर ट्विट करण्यात आल्यानं अनेक चर्चा होऊ घातलेल्या आहेत। नक्कीच लागवी अगदी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यापासून ते केंद्रीय मंत्री, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यापर्यंत अनेकांनी ट्विट करत कुठेतरी धर्मेंद्रने श्रद्धांजली वाहिली होती। कोणत्याही बातमीची शहानिशा त्यांच्याकडनं केली गेली नाही का हा सध्या सवाल उपस्थित होत आहे। मात्र कुठेतरी त्यांच्या या ट्विट डिलीट केल्यानंतर कुठेतरी धर्मेंद्र यांच्या कुटुंबियांकडनं संताप काहीसा व्यक्त केला गेलेला आहे। त्यामुळे स्वतः हेमा मालिनी यांनी ट्विट करत, यांनी पोस्ट करत कुठेतरी या संपूर्ण गोष्टीचं खंडन केलेलं आहे, या संपूर्ण बातमीचं खंडन केलेलं आहे। त्यानंतर आता अगदी थोड्याच वेळामध्ये सनी देओल किंवा बॉबी देओल हे दोघेही इथं येतील अशा प्रकारे देखील माहिती मिळत आहे। स्वतः हेमा मालिनी इथं पोहोचलेला आहे। त्यामुळे धर्मेंद्र यांच्या प्रकृतीमध्ये सध्या सुधारणा होत आहे, त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे अशा प्रकारे देखील त्यांच्याकडे माहिती मिळत आहे। त्यामुळे आता सध्या धर्मेंद्र यांची प्रकृती नेमकी कशी आहे हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल। स्वतः बॉबी देओल किंवा सनी देओल हे माध्यमांशी बोलतील अशा प्रकारे देखील शक्यता सध्या वर्तवली जात आहे। त्यामुळे हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल। अगदी थोड्या वेळात इथं ते दोघेही पोहोचतील। सध्या हेमा मालिनी या रुग्णालयामध्ये पोहोचलेल्या आहेत। निश्चित तुमच्याकडून या सगळ्या संदर्भात सातत्यानं अपडेट घेत राहू भूषण। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।